ए मन मुसाफिर तुझे जाना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा। उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। एवढ्या जलद लोक मारतात महाराज, कपातला चहा कपातन बशीतला बशीत असतो गेला। लोक म्हणे आता कीर्तनात होता हो, पहिली चाल म्हणली त्यानं, मेला मरायला उशीर लागत नाहीये। म्हणून सर्वांना एवढंच सांगायचं, क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिलिना खिली। ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, हे काळा न काळाची तोंडी घातली लोणीयाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे क्षणिके, कधी जाईल काही सांगता येत नाही। मग एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही फक्त एवढंच करू शकता, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, बस रामाचं भजन करा, भगवंताचं भजन करा। आणि त्या भगवंताच्या नावाची ताकद काय महाराज, काय सांगायचं तुम्हाला। महाराज सांगतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भाव सिंधू, तराल दुर्घट भाव सिंधू। तयाच्या चिंतने निरसेल संकट, किती मोठं संकट असू द्या। मी उदाहरण सांगतो तुम्हाला, आपण सर्व शेतकरी बांधव आहात। एका माणसाने 50 एकर सोयाबीन लावली। किती सोयाबीन लावली बोलत चला पुरुष मंडळी, किती? 50 एकर सोयाबीन काढली। सोयाबीन काढल्यानंतर आपण तिची सुडी लावतो, त्याला सुडी म्हणता का गंजी म्हणता तुम्ही? सुडी, बरोबर आहे का नाही? मराठवाड्यात त्याला सुडी म्हणतात, विदर्भात त्याला गंजी म्हणतात। काय म्हणतात? गंजी म्हणतात। हे मोठीच्या मोठी आपण जेवढे लोक बसले एवढी मोठी मोठी 50 एकराची सुडी लावली आणि त्याने ठरवलं आता ही सोयाबीन पेटून द्यायची। काय ठरवलं? सोयाबीन पेटून द्यायची। मग आता ह्या मंडपा एवढी सुडी पेटवत असताना त्याला कमीत कमी 100 किलो इस्तू लागेल का नाही हो?